एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। रविवार दिनांक 11 जानेवारी सकाळी 11 वाजता संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे होते। यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, युवा उद्योजक भूषण शेटे तसेच उद्योजक अशोकराव गोपाळे हे मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना वक्त्यांनी पत्रकारितेचे सामाजिक योगदान, लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका तसेच सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले। या सन्मान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार बांधव व सहकाऱ्यांचे आभार मानले। सर्वांनी सांगितलं पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या ना जरा, त्या विषयाला पहिले घेतो। कारण मी याच्या अगोदर सांगितलं पोलीस यंत्रणेकडून मदत होत नाही, पण असं काही नाही। कारण शेवटी कसं असतं, पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही एकत्र असले पाहिजे। कारण पोलिसांच्या एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांच्या अगोदर आपण जात असतो, कारण पोलिसांना देखील आपण पहिली माहिती देत असतो। स्पॉटवर देखील पोलीस काही तासाने येतात, पत्रकार मात्र संपूर्ण घटनेचं कव्हरेज करून तो रात्रभर एखादी घटना घडली तर तो रात्रभर मदत करण्याचं काम करत असतो। म्हणून या देशातील न्यायाधीशांवर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस देखील ते पत्रकारांकडे येत असतात। ज्यावेळेस कुणाचं काहीच काम होत नाही त्यावेळेस त्यांना शेवटचा पर्याय असतो ते पत्रकार। म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझे पोलीस महासंचालक होते, कोरोना काळातला किस्सा होता। माझ्या एका पत्रकारावर एक गुन्हा दाखल होता आणि मी मुंबईमध्ये हायकोर्टात होतो। त्यावेळेस ब्रिजेश सिंग नावाचे पोलीस महासंचालक होते, त्याचबरोबर लक्ष्मीनारायण, मनोज लोहिया असे मंडळी माझे मित्र झालेले। ते ज्यावेळेस मी आर पाटलांना ज्यावेळेस गृहमंत्री असताना 3 वेळेस राज्याच्या अधिवेशनाला आलो होतो। सांगायचा किस्सा असा होता का त्यावेळेस कोरोना संपूर्ण कोर्ट बंद होतं आणि त्यावेळेस ब्रिजेश सिंग यांची 100 कोटीची एक केसेस, त्यानंतर एक बुद्धिस्ट चॅनेलचा माझा पत्रकार त्याची एक केस आणि अजून एक पत्रकार माझ्या जवळचा त्याच्या केसेससाठी मला जायचं वेळ आली होती। त्यावेळेस 3च कोर्टाने तारखा 3च हे चालवायचं ठरवलं। त्यावेळेस मी ज्यावेळेस एंट्री करणार त्यावेळेस ब्रिजेश सिंग साहेब त्यावेळेस आले, पण त्यावेळेस ते आल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेल्यानंतर म्हणलं, साहेब ओळखलं का? मैंने आपको पहचाना है, क्यों नहीं पहचाना पत्रकार? म्हणजे आपण देखील पत्रकारांनी आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी जर काळजी घेतली तर पोलीस आणि पत्रकारांचं नातं हे मित्रत्वाचं असतं। म्हणून मी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये किंवा गोव्याला गेले, दिल्लीला गेले, बेळगावला गेले, कर्नाटकला गेले, छत्तीसगडमध्ये गेले, मध्य प्रदेशमध्ये गेले। या भागामध्ये मी संघटनेचं काम करत असताना एक संघटन आपण उभं केलेले आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतोय। खरं तर सुख आणि दुःखामध्ये जाण्याचं काम आपण करतोय। कोरोनामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला। त्यावेळेस तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जाईल, मात्र कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही। त्यावेळेस माझ्या पत्रकार बांधवांना मदत केली पाहिजे हा आमचा महत्त्वाचा विषय। त्यावेळेस तो कोणत्या संघटनेचा आहे की यापेक्षा तो आपला पत्रकार आहे। यासाठी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबियाला जी काय मदत द्यायची होती आर्थिक ती देण्याचं काम आपण केलेले। आपल्या देखील मागण्या आहेत, यासाठी सरकारला जनतेला देखील कळलं पाहिजे, पत्रकारांच्या देखील मागण्या आहेत। म्हणून आपण दीक्षाभूमी ते मंत्रालय 28 जिल्हे 238 तालुक्यातून संवाद यात्रा काढली आणि यशवंतराव चव्हाण या ठिकाणी सभागृहामध्ये तिची सांगता झाली। त्यावेळेस आपले 22 मागण्या होत्या। पत्रकारांचं देखील आर्थिक विकास महामंडळ असावं, वृत्तपत्र विक्रेत्यांचं देखील महामंडळ असावं ही प्रमुख मागणी होती। त्यावेळेस आलेले मंत्री महोदय, त्यावेळेस राज्याचे डेप्युटी CM म्हणून आपण ज्यांच्याकडे आपण लक्ष ठेवलं होतं ते विद्यमान गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आले नाही, पण त्यांच्या मंत्री महोदयातील काही मान्यवरांनी शब्द दिला आणि शेवटच्या क्षणात होईना पत्रकारांचा आर्थिक विकास महामंडळ आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ स्थापन झालं। त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याविषयी या विषयाबाबत तर मला साहेब 365 दिवस पैकी
200 दिवस तर त्रासच होत असतो. त्याचं कारण असं आहे साहेब, पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी मी ज्यावेळेस आम्ही राज्यातून आझाद मैदानावर बसलो होतो त्यावेळेस राज्यपाल विद्यासागर होते, त्यावेळेस आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि नागपूर अधिवेशनामध्ये त्यावेळेस दोन्ही सभागृहाने जरी त्याला मंजुरी दिली, मात्र ती फाईलवर स्वाक्षरी राष्ट्रपतींची अद्याप बाकी आहे. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या पत्रकारावर हल्ला होतो त्यावेळेस तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सांगतात अद्याप आमच्याकडे याबाबत जी आर आलेला नाही. त्यावेळेस मला थोडा संघर्ष होतो, पण मला माझ्या वरिष्ठ तुमच्या अधिकाऱ्यांकडून मदत होते. त्यावेळेस मी सांगतो साहेब काहीतरी करा, पण दाखल करून घ्या, कारण त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. राष्ट्रपती महोदयांची जाऊन यासाठी आपण नक्कीच या संरक्षण कायद्यासाठी लवकरात लवकर त्याच्यावर त्यांची मग स्वाक्षरी उमटावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. राहिला विषय संघटनेच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत असतो, ज्याचं कुंकू लावलं त्याचा प्रपंच करा ही आपली मन आहे. पण आपण सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आहोत. शहरी भागातील पत्रकार हे वेगळ्या प्रकारचे असतात, त्यांना वेगळं मानधन असतं. आपल्या ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणत्याही प्रकारचं मानधन नाही. आज जर परिस्थिती जर पाहिली तर म्हणतात ना, आपला मित्र जर संपवायचा असेल तर त्याला एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक पेपर काढायला लावायचा. तो जर नाही भीक मागत असला ते स्कॉर्पिओ गाडीमध्ये फिरलो, 9,45,000 किलोमीटर स्कॉर्पिओनी राज्यभरात फिरलो, मी पेपर काढला. माझं दुःख मला माहीत आहे, मध्ये साहेबांना माहीत आहे. कालच भेटलो, ते म्हणले आता चहा घ्या. मी म्हटलं तुम्ही शुगर मी शुगर. त्याच्यामध्ये दैनिक चालवणं अत्यंत कठीण बाब आहे. पत्रकार महोदयांना वाटतं बातमी दिली, आमचं दुःख आम्हाला माहीत आहे. तुम्हाला पण सांगतो, आज शासनाने नियम इतके कठीण केलेले, एकाच वर्तमानपत्रामध्ये जर तुम्ही 20 वर्ष पत्रकारिता जर केली तर त्या पत्रकाराला पेन्शन योजनेमध्ये लाभ मिळतो. अनेक जण आपण जर तुम्ही जर म्हणले मी लोकमतला 2 वर्ष केलं, पुढारीला 2 वर्ष केलं, तर शासन त्यामध्ये दखल घेत नाही. कंटिन्यू 20 वर्ष जर तुमची सेवा झाली तर त्याला सेवा ज्येष्ठतेनुसार ॲक्रेडिटेशन कार्ड मिळतं. या राज्यामध्ये 2400 अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. मध्ये शासनाने त्याची हे केली, चौकशी लावली. आता तो आकडा 1400 पत्रकारांना आला. शासन म्हणतं आमच्याकडे 1400 पत्रकार अधिकृत आहेत. तुम्ही ज्यावेळेस म्हणतात, आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस म्हणतो पत्रकार, तर ते आपल्याला विचारतात पत्रकाराची व्याख्या करा. ते आपल्याला सांगतात अजून पत्रकाराची व्याख्या कोणालाच करता आली नाही. पण शासन फक्त 1400 पत्रकारांच्या बाबतीत आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समेत मी नागपूरला पुन्हा एकदा या विषयावर बोललो. या विधानसभा परिषदेचे प्रतिनिधी सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत भेट झाली, चांगल्या प्रकारे झाली आणि आम्ही सुद्धा काहीतरी देऊ शकतो म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आपण जे द्यायचे काही ते दिले. पण विषय असा आहे का मी नेहमी सांगतो का पत्रकार आपण आहोत यासाठी का आपण आपल्यावर पोलीस अधिकारी 3 वर्ष राहतील, मंत्री काही दिवस राहतील, आमदार खासदार काही दिवस राहतील, पण आपण पत्रकार आहोत हा स्वाभिमान आणि हे त्या चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कुणीच जाऊ शकत नाही. पुनश्च एकदा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. मी एवढंच सांगतो, सुखात नव्हे दुःखात आपण उभी राहणारी मंडळी आहोत. कारण 365 दिवसापैकी आपण 365 दिवस जे देण्याचं काम आहे ते करत असतो. मग सप्ताह असो, काही असो, गुणवंत विद्यार्थ्यांचं असो, शालेय साहित्य असो, या पलीकडे जाऊन आता म्हणून साहेबांनी सांगितलं का तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्याबरोबर 4 जण असतात, पण ज्यावेळेस आपल्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. कारण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपल्या पाठीमागे पोलीस नसतं. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. मुंबई भागामध्ये ज्यावेळेस पत्रकाराचं नाव येणार, कारण प्रत्येक पत्रकाराची दुःखद घटना घडल्यानंतर त्या कुटुंबियाला जी काय मदत असेल ती घेऊन जाण्याचं काम मी केलेलं आहे आणि करतोय. मग तो पत्रकार संघाचा आहे किंवा यापेक्षा जाऊ द्या, पण त्याला जी काय मला देता येईल संघटनेच्या 20-25 काय द्यायचे आपण देत असतो. आणि वारिशे नावाचा पत्रकार होता, सभासद नव्हता, पण मी त्याच्या घरी गेलो. ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेल्यानंतर रत्नागिरीपासून तर बरंच अंतरावर होतं आणि उदय सामंत यांनी त्यांच्या मुलाची नोकरीची जबाबदारी घेतली होती. ज्यावेळेस मी बातम्या पाहायचं ते पाहायचं, मी मला आपण तर गेलंच पाहिजे. पण ज्यावेळेस मी घरी गेलो, बीचवर त्याचं घर होतं, बीचवर घर होतं, तर मी विचारलं तर आम्हाला तिथूनही 4 केला. त्याबद्दल मी तालुक्याचे अध्यक्ष संजयजी गोपाळे यांचं मनपूर्वक संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी अतिशय मोलाचा वेळ देऊन उपस्थित असलेले अरुणजी मुंडे साहेब, प्रांताधिकारी असतील, रवीजी साळुंके असतील, बारोकर साहेब असतील,
आणि सर्वात महत्त्वाचं पत्रकार दिनाचा महाराष्ट्रभर असा आपला व्यस्त कार्यक्रम असतानाही आरोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आरोटे साहेबांचं खरं तर संगमनेरवर विशेष प्रेम आहे, कारण पत्रकारितेची जी सुरुवात झाली ती संगमनेरमधून झाली आणि आरोटे साहेबांना किंवा आपले संघटक भोकरे साहेबांना जी साथ दिली ती संगमनेरमधून दिली. विविध साहेबांनी गेली 15 वर्ष महाराष्ट्रभरात मोठमोठे असे पत्रकारांचे आम्ही दरवर्षी या ठिकाणी पत्रकार संघटनेच्या मार्फत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मार्फत या विशेष असे कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्यात पत्रकारांच्या वैयक्तिक अडचणींच्या संदर्भात असतील आणि या ठिकाणी महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा, कर्नाटक आणि इतरही राज्यातून साधारण 20,000 या संघटनेचे सभासद आहेत आणि भारतातली सर्वात मोठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अशी ही आमची संघटना आहे. पत्रकारांच्या संरक्षण कायद्याच्या संदर्भात असेल किंवा नागपूर ते मुंबई लॉंग मार्च झाला त्या ठिकाणी पत्रकारांच्या मागण्यांसाठी आम्ही विविध आंदोलनं केली आणि या सर्वांच्या पाठीमागं संजयजी भोकरे साहेबांनंतर विश्वासराव आरोटे साहेब जे पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बाळासाहेब गडाख यांनी पत्रकारांच्या बाबतीत जी सूचना मांडली तर मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार असेल. कुटुंबातील कुणीही व्यक्ती मृत झाला असेल किंवा त्या पत्रकार काहीही अडचणीत असेल तर संघटनांनी मी त्या पाठीशी उभी राहिलेली आहे. इथून पुढे भविष्यात ही संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. संजयजी भोकरे साहेब यांना जेव्हा जेव्हा आपण आपल्या संघटनेच्या बाबतीत काहीही सांगू ते मान्य करतात. त्यांच्याही पेक्षा विश्वासराव आरोटे साहेब आपल्या नेहमीच सोबत असतात आणि पत्रकारांच्या मागण्यांच्या संदर्भात, अडचणींच्या संदर्भात ही संघटना नेहमीच पाठीशी राहील असं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्तर महाराष्ट्र सचिव म्हणून मी आपला ग्वाही देतो आणि थांबतो. आरोटे साहेब, आमचे दोन्ही पी एस साहेब, सोमनाथजी मक्कर साहेब, बाकी राणे साहेब, गोपाळे साहेब, बाकी सर्व माझ्या ओळखीचे सगळे पत्रकार बांधव. भगिनी काही दिसत नाही आज. एवढं सक्षमतेने झालं महिलांचं, तुम्ही काय त्यांना घेऊन आलेले आहे. जास्त काय बोलणार नाही. मुळात आपल्याला आरोटे साहेबांचं जास्त ऐकायचं आहे तुम्हाला. कार्यक्रमातला 11चा होता, माझा दुसरा एक पूर्ण कार्यक्रम होता, त्यामुळे मला थोडीशी घाई आहे. आता मगाशी गोपाळ साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की 6 जानेवारीला 1832ला बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे काढलं. त्यांना आपण दर्पणकार म्हणून ओळखतो. त्यांनी जी सुरुवात केली मराठी पत्रकारितेची ती पाया हळूहळू पुढच्या पिढीने आतापर्यंत भक्कम करत आणलेला आहे. त्यानिमित्तानंच आपण पत्रकार दिन साजरा करतो. आता आज आपला साप्ताहिक म्हणजे सप्ताह झाला साजरा करायचा. सप्ताहाचा शेवट दिवस असा आपला. पत्रकारासमोर म्हणजे पत्रकारिता आपण जर बघायला गेलो तर लोकशाहीचा प्रकाश म्हणून ओळखला जातो. लोकशाही जीवन ठेवण्याचं पत्रकाराची फार मोठी जबाबदारी आहे. पण आज आपण जर बघितलं सोशल मीडिया इतका जो मोड घातला आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा, कुठलीही न्यूज खरी खोटी न पाहता बऱ्याच लोकांकडून ती फॉरवर्ड केली जाते. समाज म्हणून म्हणजे आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे, कारण आपण समाजात एक रिस्पॉन्सिबल घटक आहोत. एखादी न्यूज फेक आहे का खरी आहे ती सध्या पडताळून आपण त्याचं खंडन करून किंवा आपल्याकडे जी बातमी आली आहे तुम्ही लोकांची छापताय त्याचं व्हेरीफाय तर करायला पाहिजे पहिल्यांदा, किंवा बातमी सत्यता आहे का त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला विचारलं पाहिजे. त्यानंतर एखादी बातमी कसली केली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी बातमी प्रीमॅच्युअर आणि कुठल्याही माहिती नसताना आपल्याकडे प्रसिद्धी केली जाते. हे तर या प्रकारचा घडला नाही, पण मागच्या मी 8-9 वर्षापासून सर्व्हिसमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी पत्रकार महोदयांना त्रास झालेला आहे. चुकीची बातमी लावली गेली आहे, त्यांच्यावर आपण नुकसान दावा असेल, लिगल काही जे काही होत्या ॲक्टिव्हिटीज त्या घडू नये. आता मी आल्यापासून बऱ्याच माझ्या पत्रकार बांधवांची ओळख आहे. सगळ्यांचं त्यांनी मला फोन केला आणि मी उचलला नाही असं कधी होणार नाही. कामात असून केसवर्क असेल तरच उचलत नाही, अदरवाईज मी त्यांना कॉलबॅक पण करतो. आपले पत्रकार म्हणजे खूप चांगले आहेत. इथून पुढे प्रशासनाने असं सहकार्य लावूया. तुमच्यामुळे बदली नाही झाला. हे 3 वर्ष माझ्यासोबत आहे ते म्हणून काम करणार आहे. त्यामुळे पुढचे 3 वर्ष आणि येणार नंतरचे पण असंच आपलं सहकार्य राहील एवढी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. पत्रकार म्हणून वरचेवर जसं आपल्या शहराचा फक्त विचार करायला गेलो आपण तर राजकीय परिस्थिती फार आपली वेगळी आहे. त्यामुळे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे.
एखादी न्यूज ऑथेंटिक असेल आणि त्याचंच फक्त रिप्लिकेशन तुमच्या प्रिंट मीडियामध्ये असेल, तुमच्या काही सोशल मीडियामध्ये असेल, तेच रिप्लिकेट व्हायला पाहिजे. एवढी आशा बाळगतो पण 2 शब्द थांबतो. थँक्यू. त्याच्या वतीनं जो आम्हाला सर्वांना इथं बोलवला आणि तुमच्याबरोबर सन्मान केला त्याबद्दल प्रथम आम्ही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आहेत विलासराव हारोटे साहेब, यांना प्रथम मी धन्यवाद देतो की तुम्ही हा कार्यक्रम खूप त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगला आयोजित केला आहे. सगळ्यांना एक मला सांगायचं आहे की मग त्यांना सांगितलं की पत्रकारांनी जी बाजू मांडलेली असते त्याची दखल घ्यावी. आपल्या देशाच्या पंतप्रधानापासून मुख्यमंत्री आणि तिथं बसून प्रत्येक अधिकाऱ्याला तुमची दखल घ्यायची आहे तर मग आम्ही राहू बसेल. तुमची दखल घेणं आम्हाला क्रम प्राप्त आहे. आम्ही प्रतिक्रिया देत नाही, पण तुमच्या प्रत्येक तुम्ही मांडलेला जो प्रश्न असतो त्याची दखल प्रत्येक अधिकारी प्रत्येक शासकीय कर्मचारी घेतो. फक्त एवढा विषय असतो की आपल्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही की तुमची दखल घेतली आहे म्हणून. पण तुम्ही जे प्रश्न मांडताय त्याची दखल घेणं आम्हाला बंधनकारकच आहे. तुम्ही एखादा प्रश्न मांडताय तरी आम्ही काय होत नाही असं होत नाही. तुम्ही जे प्रश्न मांडता सगळेजण त्याची दखल आम्ही सर्वजण घेत असतो. आणि प्रांताधिकारी म्हणा, तहसीलदार साहेब म्हणा किंवा आम्ही सर्व आमचे अधिकारी कर्मचारी सर्वच घेतात. त्यामुळे तुम्ही तुमचं काम जे आहे ते खंबीरपणे चालू ठेवा जेणेकरून आपले लोकशाहीला मजबूत होतील. असंच काम सगळ्यांनी चालू ठेवावं ही नम्र विनंती. धन्यवाद. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं तर आपण 6 जानेवारी रोजी हा सप्ताह सोहळा साजरा करणार होतो, परंतु रविवारी सर्वांना सुट्टी असते. पत्रकार सप्ताह दिन साजरा करायचा म्हणून आपण हे नियोजन केलेलं आहे. अतिशय वर्षभर पत्रकार बांधव संपूर्ण वर्षभर काम करत असताना अनेक अडचणी त्यांना येत असतात. नागाश्री गडाख साहेबांनी उल्लेख केला साहेब की आपल्या संघटनेचं काम थोडं मंदावलं आहे, परंतु प्रत्येकाचा व्याप आहे. प्रत्येकाच्या मिटिंग्स, प्रत्येकाचं वेगवेगळं प्रत्येकाचं फोरम पूर्ण होत नाही. अनेक अडचणी आणि गोष्टी त्याला कारणीभूत आहे. आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला, परंतु वरती पत्रकार संघ हा फक्त पत्रकारांसाठी काम करणारा हा पत्रकार संघ आहे, पत्रकारांच्या हितासाठी काम करणारा पत्रकार संघ आहे. आपण ज्यावेळेस 2 वर्ष झाली त्यावेळेस मी अध्यक्ष झालो, त्या टायमाला आपण पहिल्यांदा पत्रकारांच्या हिताचं काम म्हणून प्रत्येक पत्रकाराचा 5 लाखाचा पोस्टाचा आपण या ठिकाणी हे केला होता. दीपावलीलाही प्रत्येक कार्यक्रमाला आपला अधिवेशन असेल, आरोग्य साहेब आपल्याला पूर्ण दीपावलीची किट आपल्याला या ठिकाणी येते. सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी झालेला आहे. परंतु जो गॅप पडला, आपण जे म्हणतो कम्युनिकेशन गॅप आहे, परंतु असं काही नाही आहे. प्रत्येक पत्रकार एकमेकाला नाळ जोडलेले आहे. पत्रकार संघाचं काम अविरत आहे. पत्रकारांचा सन्मान सोहळा झाला पाहिजे. मान्यवर आता गावस्कर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी रात्री सांगितलं मला, सावंत साहेब आहेत ते म्हणजे साहेब आहे की शहरात कार्यक्रम आहे, परंतु त्यांनी सांगितलं मला कडे आहे, त्यांनी नाव नाही टाकलं, नावाचं मोठेपणा करत नाही. परंतु त्यांचंही दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपले प्रांताधिकारी आहेत, त्यांनाही रात्री उशिरा फोन केला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं. आरोग्य साहेबांना इतकं व्यस्त कार्यक्रम असताना देखील त्यांनी आपल्याला आज 4ची वेळ होती, 4 नंतर पारनेरला 11ची वेळ होती, परंतु त्यांना पारनेरवाल्यांना 4ची वेळ दिली, आपल्याला 11ची वेळ दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी अतिशय आपले मान्यवर आहेत, जे उद्योजक आहेत. संगमनेरमध्ये अतिशय कमी शिक्षणामध्ये अतिशय 4 देश फिरून आल्यानंतर इथं येऊन उद्योगाचे मोठी घडी बसवणारे आमचे बंधू आहेत अशोकराव गोपाळे यांनी संपूर्ण सांगायचं अर्थ असा का शिक्षण आहे अल्प, परंतु कतार, सिंगापूर, सौदी अरेबिया या ठिकाणी साधं एक उदाहरण आहे. अमित पंडितचे इथं एक साधा हेल्पर म्हणून राहिलेला माणूस या ठिकाणी अवेल नाही करायची नाही, पण आज यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी संगमेर तालुक्यात नाव डोके केलं आहे. म्हणून त्यांचा एक सन्मान सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्याच्यानंतर भूषण शेट्टी म्हणून आहे, युवा उद्योजक आहे, सर्वांना पत्रकारांना थोडं मार्गदर्शक आहे. एका युवकाने ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातून किती मोठा व्यवसाय केला, प्रेरणास्थान होते. हे दोन्ही प्रेरणास्थान आहे. आपल्या त्यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा होणार आहे. पत्रकारांचं हित जोपासत असताना जो आदेश आरोग्य साहेब देतील तो आरोग्य साहेबांचा आदेश फॉलो केला जातो. मनाने काहीच करता येत नाही. पत्रकारांचा साहेबांना विनंती आहे, विम्याचा प्रश्न आहे,
जो पहिल्या वर्षी आम्ही विमान 5 लाखाचा घेतला होता, पोस्टाचा स्वतः खर्चाने सर्वांनी खांडेगावला कार्यक्रम घेतला होता. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता. पण याही वर्षी आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे. आरोग्य साहेबांना विनंती करतोय, जे या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की पत्रकारांना काही झालं, या संघटनेत अशी संघटना आहे, कोणताही पत्रकार असू द्या, या संघटनेत 100% सिक्युरिटी आहे. काय झालं गडाख साहेब का पत्रकार असे आहेत, सगळे पत्रकार आहेत, फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष बदलतो, पत्रकार तेच आहे सगळे, कामाची व्यवस्था तीच आहे, फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष बदलतो, संघटना तीच आहे, माणसं तीच आहे, काम करण्याची पद्धत तीच आहे. साहेबांना मागाशी सांगितलं, प्रशासकीय कामाची दखल पत्रकारांची घेतली पाहिजे. ज्या घटना वारंवार घडतात किंवा जी दुवा आहे पत्रकार आणि पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांनी दखल घेतली पाहिजे. कारण कोणताही स्वार्थ नाही. जी क्राईमची बातमी असेल, बाकीच्या बातम्या असेल, याचा कोणताच स्वार्थ नसतो. प्रत्येक पोलिसांनी सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व सत्कार केला. आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व पत्रकार बांधव, आज पत्रकार दिनानिमित्त एक पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याचे सर्व आयोजक, पत्रकारांचा सन्मान फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आता जवळपास 3ऱ्या का 4थ्या सन्मान सोहळ्याला मी उपस्थित आहे. मागच्या आठवड्यापासून आम्ही सुद्धा दोन्ही अधिकारी, आमचे डेप्युटी साहेब जरा आजारी असल्यामुळे आम्ही आता सोहळा आयोजित केला नाही. साहेब जेव्हा हजर होतील तेव्हा आमचा पोलीस प्रशासनाचा स्वतंत्र सोहळा आयोजित होणार आहे. एकत्रित आम्ही नाही काय झालंय की साहेबांच्या अनुपस्थितीत घ्यायचं ती योग्य वाटत नाही, म्हणून साहेब आल्यानंतर आपण सोहळा आयोजित करू चांगला. तालुका आणि शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही दोन्ही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या ठिकाणी जी तालुक्याची भौगोलिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक ही परिस्थिती बघितली तर आपल्यासमोर दैनंदिन वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. वेगवेगळे प्रश्न, चॅलेंजेस समोर येत आहेत. वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे, रोडची कामं चालू आहेत. त्या ठिकाणची बातमी मिळाल्यानंतर आपण जेवढा लवकर रिस्पॉन्स देता येईल तेवढा देतोय. पत्रकार बांधवांना या निमित्तानं माझं सांगणं आहे की मागच्याही 2 कार्यक्रमात मी तीच भूमिका व्यक्त केलेली आहे. सर्वप्रथम आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर आपण समाजाची इतर ज्या काही आपल्या समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या बघितल्या पाहिजे. कारण आज समाजातल्या प्रत्येक घटकाची संघटना आहे. तुमच्या संघटनेत आता सरांनी सांगितलं की जवळपास 5 लाख रुपयांचा विमा आहे. परंतु एक लक्षात घ्या, संघटनेचा विमा जरी असला तरी आज प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा विमा आहे का, त्याचा मेडिक्लेम आहे का, वेगवेगळ्या आजारांशी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कुठेतरी झुंज देतो. आणि त्यासाठी संस्थेमार्फत, राज्य संस्था आहे तुमची, देश पातळीवर संस्था आहे, त्यांच्यामार्फत काही कुठल्या जे हॉस्पिटल आहेत त्यांना टाईप झाला आहे का. वेगवेगळे प्रश्न आहेत की पत्रकार हा एकटाच आहे आणि तो एकटा त्या ठिकाणी जात असतो. आमच्यासोबत किमान आमचा स्टाफ तरी आहे. ज्या ज्या ठिकाणी जायचं आमच्या स्टाफची 4 लोक आहेत. परंतु एखाद्या पत्रकाराला तात्काळ घराच्या बाहेरच काहीतरी सडनली घटना घडलेली आहे, 100-200 फुटावर घटना घडलेली, तर तो कुठलीही आडपडदा न ठेवता एकटाच स्वतः त्या ठिकाणी जात असतो, स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. आज बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रश्नासंदर्भात आपण बघितलं की बिबट्याचं कव्हरिंग करताना नाशिक, कोल्हापूरचे व्हिडिओ व्हायरल झाले. गंभीर परिस्थिती आहे. आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी आज समाजाला गरजेच्या आहेत त्या प्रथम आपण स्वतः अंमलात आणल्या पाहिजेत. आमचा पोलीस प्रशासनाचा कानडोळा जर आमचे काही अंमलदार असतात, काही लोक आमचे गुप्त बातमीदार असतात, तसंच पत्रकार हा सुद्धा आमचा काय आरसा आहे. आत्ता काही तुमच्यावर त्यांनी भूमिका मांडली की आम्हाला अशी अपेक्षा आहे, तशी अपेक्षा आहे, या गोष्टी झाल्या पाहिजे. तर आम्ही दोन्ही अधिकारी रिस्पॉन्सिबल आहे त्या बाबतीत. तुम्हाला ज्या ज्या वेळेला काही वाटतंय, कमी जास्त वाटतंय, फक्त काही गोष्टी की आपल्यात बेबनाव होता कामा नये. तुम्ही तुमची भूमिका मांडताय, आम्ही आमची कामं करतोय, तर आपला तालुका आरोग्यपूर्ण, जी सामाजिक आर्थिक बाबतीत ज्या ज्या गोष्टी, राजकीय बाबतीत ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या तुम्ही सौहार्दपूर्णे आपल्यासमोर मांडल्या पाहिजे. त्याला रिस्पॉन्सिबल कशा पद्धतीनं आपल्याला त्या करता येईल त्या पद्धतीने आपण करू. तुम्हाला सगळ्यांना येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं
भरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि आपला पत्रकार संघ, तुमची राज्य संघटना आणखीन भरभराटीला जावं अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.